मोन्या, हा सगळा काय पसारा करून ठेवलायस? याचा काय उपयोग आहे का आता? नाही. लवकरात लवकराची विल्हेवाट लाव. हो. आणि लवकर हात चालव. पंखे खिडक्या सगळं पुसायचंय. हो. त्या रेडिओच्या मागे बघ, तिथे धूळ आहे किती. आणि हे बघ, हे 3 ड्रॉवर आहेत ना, त्याच्या खाली पेपर टाक. सगळे पुसून घे सगळं ते कोपऱ्यात बघ तिकडे. हो पुसतो शोभा. आहे ना, माणूस ना काही कामाचा नाहीये. तिकडे बघ ना मागे, टीव्हीच्या मागे. माऊ माऊ तू बस ना, मी करतो. कर. नाही, मला तुझी मदत करायची. मोन्या, करू दे तिला. थोडं काम केलं तर काही बिघडत नाहीये. ए, जा टीव्ही पुसून घे. शोभा, तुझं काही दुखतंय का? का? मला काय धाड भरलीये? मग आम्हाला मदत करायला ये ना. तिकडे बसून काय बोलतेस आम्हाला? बघितलंस मोन्या, बघितलंस? तुझ्यामुळे हिची किती जीभ चुरू चुरू चालते ती. तुला तुम्ही दाखवते बरोबर. क्या बोला? भंगार आहे का? हा, मग असं बोल ना. त्या माझ्या नवऱ्याला ना हे भंगार गोळा करायची खूप सवय आहे. आज खूप तुझी कमाई होणार आहे. बस इथे बस. हा, मोन्या, ठोकून होईल ना रे? हा, होईल शोभा, कशाला देतेस तू? आहे होईल. हा मग ठीक आहे, नाही देत. हा, हा घे, हा घे, आडा बघे, हा घेऊन जा. शोभा तो डबा नको. शोभा तो डबा नको. तो आजीच्या वेळेपासून आपल्या घरात आहे. मोन्या, आता त्याचा काय उपयोग आहे का? आता कोण खातं घरात पान? नाही, पान नाही खात, पण आजीची आठवण म्हणून असू दे ना. ए, तो डबा दे, डबा दे इकडे. हा, शोभा हा. का? आता याचा काय इतिहास आहे? आईचा डबा आहे माझ्या. अरे पण हा जुना झालाय, देऊन टाकते ना. हो, पण शोभा चांगला आहे, तांब्याचा आहे, राहू दे ना आपल्याकडे. तांब्याचा नाहीये, पितळेचा आहे. आणि बघ किती पातळ झाले, त्याची कडा सुद्धा लागते. नको नको, देऊन टाकते. शोभा राहू दे ना प्लीज. आता काय देऊ? हे भंगार वाला, कितना बुलाया तेरे को? हाँ, इधर चला आया. ये डिब्बे का बोल, कितना देगा? इसका ज्यादा से ज्यादा 25 रुपए आएगा. सिर्फ 25 रुपया? मेरे पति ने 40 साल पहले लिया था ये 30 रुपए में, और तू 25 रुपए दे रहा है सिर्फ. कुछ तो ठीक बोल. अरे मैडम, इतना ही मिलेगा. देना है तो दो, नहीं तो रहने दो. हाँ, रहने दो, नहीं देने का है. तो मैडम, आपको कुछ देना है कि नहीं? क्या मैं निकलूं यहाँ से? नहीं नहीं, थांबता थांब. हाँ, इसका क्या भाव देगा रद्दी का? 5 रुपए किलो लेगा. अरे वाह, अरे वाह. हाँ, वो मनीष दलवी को 7 रुपए किलो से देता है और मुझे 5 रुपए किलो. अरे मैडम, वहाँ पे अंग्रेजी पेपर है, ये मराठी पेपर. अंग्रेजी पेपर का 7 रुपया और मराठी पेपर का 5 रुपया. नहीं नहीं, रहने दो. वो मनीष दलवी को ही दो इंग्लिश पेपर का 7 रुपया. ठीक है? खाली पिली टाइम पास करवाया. बडबड मत करता. जाऊ दे शोभे, आजकाल यांचा भाव खूप वाढलाय. काही पण भाव लावतात. आपल्याकडून स्वस्तात घेतात आणि बाहेर जास्त पैसे घेऊन विकतात. हो ग. तू काय बघत उभा आहेस? चल ना, ते ड्रॉवर पण पुसायचे. हात आवर ना पटापट. बघतो. जमले बाई मी. मोहन, आपण आपल्या वस्तू त्याला का देत होतो? बाळा, काय माहिती का, तो भंगारवाला आहे. आपलं जुनं सामान ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही, आपण त्याला देऊन टाकतो. आई 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 ग, कमरेत लचक भरली. माऊ, जरा तो डबा दे. ही हाडं पण ना जुनी झालेत, शरीर पण साथ देईन असं झालंय. वयोमानानुसार ना जमत नाही. त्या भंगारवाल्याला हाडं देता आली असती ना तर बरं झालं असतं बाई. सासूबाई, तुम्ही चुकून दुसरा डबा घेतलाय. तो आईचा डबा आहे माझ्या. ए मास्टरड्या, काय पण बोलू नका. माझा डबा आहे. हे बघ, हे बघ, नाव वाच. माझं आहे, लीलावती. हो हो, आहे, आहे. हा डब्बा लिहिलावती का तू लिहिलावतीस? ही नाशी शोभे, त्या भंगारवाल्याला हिची अक्कल विकलीस काय का? जास्त बोलते नुसती.
बाम लावला की बरं वाटेल. कंबर दुखते. बाम लावलाय जरा आता पडते बाई. काय ग कशाला आलीस? भानू नाहीये घरात. तिला बाजारात पाठवलं, नंतर ये मग. मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. आता काय? तू मगाशी म्हणालीस ना तुझी हाडं जुनी झाली आहेत. त्याचं काय? किती वर्ष जुनी आहेत? आता बघ, मला 76 वर्ष झाली आहेत. मग विचार कर किती जुनी झाली असतील. आणि तो भंगारवाल्याला विकायला आली होतीस तो डब्बा, तो किती जुना आहे? झाली त्याला 40 वर्ष. तुला काय करायचंय? जा जरा पडू दे मला. लीलावती तर डब्यापेक्षा पण जुनी आहे. हा डब्बा द्यायला निघाली होती, पण हिचं काय करायचं? आई ग आई, आई परमेश्वरा. काय ग अजून तू इथंच? जा ना तुझ्या घरी, जरा झोपू दे. आई ग आई, आई देवा. खरंच हिची हाडं काहीच कामाची नाही, खूप जुनी झाली आहेत. देऊन टाकते. ताई देखो पूरा 2 किलो है. हाँ? ऐसे कि मेरे को दिखा. 2 किलो 100 ग्राम है. दादा किसको उल्लू बना रहे हो? ताई भंगार में 100 ग्राम का कोई हिसाब रखता है क्या? मैं रखती है, मैं रखती है. हाँ? इसका बोलो आप, वो छोड़ो, इसका बोलो. इसका 5 रुपया होगा पूरा. फक्त 5 रुपए? नहीं नहीं, मैं इसका 10 रुपए लेगी. अरे ताई, अरे ये देखो ना, ये टूटा है, कौन देगा इसका पैसा? ऐसे कसं ते टूटा है, पण उसका वजन है ना. वजन है, 4 कैन है, वजन है. नहीं ताई देखो, परवड़ता नहीं है मेरे को. तुमको देना है तो दो, नहीं तो जान दो. चलो. अरे रहने दो, ऐसे कैसे रहने दो? मैं इतना माड़े पे चढ़ के ये निकल के आई, तुमको लेना ही पड़ेगा. हाँ नहीं, इसका मैं 10 रुपया ले गया, पूरा 10 रुपया. ठीक आहे, हे पण घेऊन जा. हाँ? अबे ए माऊ, कुणाचा डबा या? लीलावतीचा. अच्छा. ए अगं कुठे चालली? पैसे घे ना त्याचे. मला काय करायचंय पैशाचं? काय करू म्हणजे? हा बाई, मोठी शेटानेच लागली तू. पण मला नकोत पैसे. अगं तुला नको असतील, पण शोभा वहिनींना तर हवे असतील ना. पैसे घे तू. भैया पैसे दे उसको. हाँ देता है. ये लो, ये 20 रुपया और ये 5 रुपया. अरे हो? पण कशाला? तू रह दे. ओ भैया, हाँ? और 25 रुपए दो. छोटी लड़की है इसलिए उसको फंसाता क्या है? हाँ? पुलिस को बुलाऊंगी और दो. नहीं देता है ना ताई, देता है ना. हाँ. क्या ताई, परवड़ता नहीं फिर भी आप मेरे को देने को बोलता है. परवडता नाही तो धंदा करता कशाला? एवढे पैसे कशाला? यांचं काय करू? ती हाडं जुनी आहेत, असंच घेऊन जा. जुनी हाड? अगं माऊ, डबा आहे तो. जुनी हाड काय? जा शोभा वहिनींना पैसे देता, खुश होती. नहीं. तुम इसका बोलो. मैं बोल दिया. क्या बोल दिया तुम? 10
पेन में मैं अभी 15 लेगी। चलो बोलो इसका 15 और ये और हाँ मिला के ठीक ठाक से बोलो। अरे हाँ। ताई अरे मोन्या हा पसारा आवर आता काय प्रदर्शनाला मांडणार आहेस का? नाही आवरतो, आवरून माळ्यावर ठेवतो म्हणजे अडचण होणार नाही. हा शोभा घे पैसे. कार्टे तुला सांगितलं होतं ना पैशासाठी कोणाच्याही घरी काम करायचं नाही म्हणून, मग काय केलास? मी कोणाकडे काम नाही केलंय. मग पैसे कुठून आणलेस? मी लीलावतीला विकून आले ना त्याचे 50 रुपये. माऊ तू खरंच लीलावतीला विकलस? मोन्या अरे लीलावतीला विकलं म्हणजे आईचा डब्बा विकला. ती नाही का मगाशी म्हणत होते तुझं नाव आहे का लीलावती का डब्याचं नाव आहे लीलावती? पण बरं झालं 25 रुपयाच्या जागी 50 रुपये मिळाले. आई खुश होऊन जाईल. शाणी ग माझी बाई ती. आले मी आईला पैसे देऊन आले. माऊ तू डबाच विकलास ना? हा आई आगे तुझा डबा विकून तिने 50 रुपये आणले. आई कुठे गेली ही दरवाजा उघडा टाकून? बाजूला असेल. आई आहे का ग? नाही बहिणी आई आहे का? नाही आई नाही आली. नाही आली. आई आली का ग? कुठे गेली कुठे? आईला बघितलंस का? नाही वरती बघा ना अंजलीकडे आता कोणाकडे तरी बसलं असतील. हा अहो 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 मोहन काय झालं शोभा? आई घरात नाहीये. दार उघडं टाकून कुठे गेली काय माहित नाही. जरा वरती बघा कोणाकडे आहे का? हा हो बघतो बघतो बघतो. मी लीलावतीला विकून आले ना त्याचे 50 रुपये. माऊ हे माऊ माऊ सासूबाई कुठे? लीलावती का? हो लीलावती. मी तुला मगाशी म्हणलं ना मी विकून आले तिला. नाही ग माऊ तो डबा लीलावती म्हणजे माझ्या सासूबाई शोभाच्या आई. हो हो त्या लीलावतीला मी लीलावती मध्ये भरलं आणि विकून आले. त्याचेच तर 50 रुपये मिळाले. माऊ तू सासूबाईना 50 रुपयात विकलस? हो अरे तिची अडक किती जुनी झाली होती. 76 वर्ष जुनी म्हणून विकले तिला. माऊ काय केलंस तू हे? त्या भंगारवाल्याला शोधायला हवं. अजूनही चाळीतच असेल तो. अंजली मग अशी तो भंगारवाला आला तर तो कुठे गेला? अहो दादा आताच चाळीच्या बाहेर गेला. हो का? काय काय झालं दादाचं? मोन्या आई कोणाकडे वरती आहे का? नाही. हा अरे देवा कुठे गेली? तरी मी तिला ना नेहमी सांगते कुठेही बाहेर जाताना मला सांगून जात जा म्हणून. शोभा शोभा सापडतील सापडतील. मी पण त्यांना शोधतोय. हा सापडतील. भैया भैया ओ साहब देखो अब मैं ऊपर नहीं आऊंगा. आपको क्या बेचना है ना वो पहले पक्का करो. मैं कल आके लेके जाऊंगा. नहीं नहीं हमको कुछ बेचने का नहीं है. हमको चाहिए आपसे. क्या? अरे वो माऊ ने आपको एक डब्बा बेचा ना. वो छोटी लड़की गोरी गोरी लड़की उसने आपको डब्बा भेजा और आपने उसको 50 रुपया दिया.
हाँ हाँ हाँ, उसमें बहुत घाटा हुआ साहब मेरा। हाँ, नहीं नहीं, वो डब्बा हमको चाहिए वापस। ऐसे कैसे? देखो साहब, मैंने पैसा दिया है और वो डब्बा लिया है। नहीं नहीं, मैं आपको पैसे वापस दूंगा ना, लेकिन हमको ऐसा मत करो प्लीज, डब्बा दे दो हमको। अरे वो साहब, वो डब्बा लेके क्या करोगे? आपके कुछ काम का नहीं है वो। अरे नहीं, वो क्या है, उसमें मेरी सांस अटकी हुई है। चलो, ऐसा क्या है इस डिब्बे में? सुनो, मैं आपको पैसा भी दूंगा, आप वो डब्बा मुझे दे दो प्लीज। पैसा नहीं चाहिए तो आपके पास वो पान का डब्बा है और एक पीतल का डब्बा है ना, वो चाहिए। ठीक है, दे दूंगा दूंगा। जाओ लेके आओ, अब मैं रुकता हूँ इधर ही। आप 2 मिनट रुको, मैं अभी लेके आता हूँ। हाँ, 2 मिनट। मोहन सापडली का लीलावती? शोभा तिला शोधून शोधून थकली आहे आणि आता अंजलीकडे जाऊन रडत बसलीये, पण मी तिला काहीच सांगितलं नाही। मोहन, हो हे डबे तर तुझ्या आईचे आहेत ना? हो, पण माऊ काय माहिती का, आता माझ्या आईच्या आठवणीपेक्षा ना सासूबाईंची सुटका होणं जास्त महत्वाचं आहे. तुला नाही कळणार, मी येतो. हा, हे घ्या. हा, थँक्यू. खूप उपकार झाले तुमचे, थँक्यू. सासूबाई यातही नाहीये. माऊ तर म्हणाली होती की सासूबाईने डब्यात ठेवल्या. तर सासूबाई गेल्या कुठे? भानू, भानू, कुठे आहात तुम्ही? मला काय झालं? अहो, तुम्ही कुठे होतात? माऊनी घोळ घालून ठेवलाय. आता काय केलं माऊनी? म्हणून मी हा डबा भंगारवाल्याकडनं परत घेऊन आलो आणि उघडून पाहिला, त्यात सासूबाई नाहीच आहेत. काय करू, कुठे असतील त्या? मालक, तुम्ही काळजी करू नका, मला माहितीये मावशी कुठे असतील. कुठे? चला मालक, बघा. अहो, पण त्या इथे कशा काय आल्या? माऊनी तर त्यांना डब्यात बंद करून ठेवलं होतं ना. मालक, मी तुम्हाला सांगणारच होते, मावची जादू ना जास्त वेळ चालत नाही. हं? म्हणजे तिने जादू केल्यानंतर ना त्या ठिकाणाहून निघून गेली ना की त्या जादूचा प्रभाव कमी होतो आणि ती गोष्ट आधीसारखी होते. पण असं कसं? ती लहान आहे ना, तिला अजून जादू नीट जमत नाहीये. हो का? पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघते. बरं. मी शोभाताईंना सांगून येते मावशी सापडल्यामुळे.